बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे। या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांनी 8 कोटींहून अधिकचा निधी मंजूर केल्याची घोषणा बीडमध्ये केली होती। त्यामध्ये त्यांनी मुंबईतून विमानात बसताना मंजुरीबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मंत्रालयात अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। संभाजीनगर येथे उतरून बीडमध्ये पोहोचेपर्यंत या नाट्यगृहाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती। ही सर्व प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेली असताना अद्यापपर्यंत या नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू झालेली नाहीये आणि त्याला मुहूर्तही मिळालेला नाहीये। त्यामुळे नाट्यप्रेमींमधून संताप व्यक्त केला जातोय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी। बीड शहराच्या वैभवात भर घालणारं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे आता सध्या दयनीय अवस्थेमध्ये पाहायला मिळतं। या ठिकाणी 2 दिवसापूर्वी एक घटना घडली आणि या बीड शहरामधील जे नाट्यगृह या ठिकाणी काही दारुड्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला आणि इथे तोडफोड केलेलीची घटना देखील पाहायला मिळाली। आणि मी सध्या या नाट्यगृहामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अक्षरशः जी आसन व्यवस्था आहे, ज्या खुर्च्याची व्यवस्था आहे, या देखील इथं मोडकळीस आल्याचे पाहायला मिळते। आणि या ठिकाणी बऱ्याचशा अशा खुर्च्या आहेत त्या मोडलेल्या आहेत आणि जे नाट्यगृहाचं छत असेल हे देखील याचे पोपडे देखील पडतायत आणि पावसाळ्यामध्ये गळती देखील होते असं देखील इथं सांगितलं जाते। आणि या ठिकाणी फक्त 2 लाईट वरती हे नाट्यगृह चालतंय आणि जे मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर जे काही लाईटचा सेटअप आहे तो चालतोय, पण ज्या प्रेक्षक वर्गांमध्ये लाईट बसवलेल्या आहेत या लाईट अक्षरशः 2 लाईट वरती हे नाट्यगृह सुरू आहे आणि इथल्या ज्या पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी त्या देखील हलतायत आणि प्रचंड अशी दुरावस्था आहे। हजारो कोटी रुपये खर्च करून या नाट्यगृह उभा केलेला आहे। काय सध्याची ही नाट्यगृहाची परिस्थिती आहे, काय दुरावस्था आहे? राज्याच्या आणि देशाच्या कलाक्षेत्रामध्ये बीड रंगभूमीची एक विशेष चर्चा असते आणि एक विशेष मान बीड रंगभूमीला मिळालेला आहे। आजपर्यंत ह्या बीड रंगभूमीने मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, त्याच्यानंतर नंदू माधव असे दर्जेदार कलावंत दिलेले आहेत। त्यामध्ये आपले डॉक्टर सुधीर निकम असतील, अशी प्रतिभासंपन्न कलावंत दिलेले आहेत या रंगभूमीने। परंतु आज जर आपण अवस्था पाहतोय तर आपल्या याच कलाकारांच्या बालेकिल्ल्यातल्या नाट्य मंदिराची तर अत्यंत दुरावस्था आणि खंडरपूर्णता बनलेला आहे। हे फार दुर्दैवाने मला तुम्हाला सांगावं लागतं। त्याचं कारण काय, म्हणजे ही काय अशी याच्यावर मोडकळीस येण्याची वेळ आली? नगरपालिका असेल किंवा जे कलाप्रेमी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत का? कलाप्रेमींकडूनही दुर्लक्ष झालं, कलाकारांकडूनही दुर्लक्ष झालं आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाकडूनही हे दुर्लक्ष झालेलं आहे। याच्याकडे कोणीही तितक्या जबाबदारीने लक्ष दिलं नाही। हे नाट्य मंदिर बांधलं, परंतु हे नाट्य मंदिर कारण तुम्हाला सांगतो बनलेलं होतं एक पांढऱ्या हत्तीसारखं, ज्याला पोचणं फार अवघड गेलं असंही म्हणता येईल। परंतु त्याच्यासाठी ना कुठे दानशूर पुढे आले ना कुठलं प्रशासन समोर आलं, त्याच्यामुळे नाट्यगृह दिवसेंदिवस हे वाईट अवस्थेकडे गेलं आणि ते नाही वाईट अवस्थेमध्येच तुम्हाला सांगतो पडलेलं आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।